तर आजच्या अर्थसंकल्पामधून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। तर सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार आहे। नव्या कर रचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0% कर, 4 लाख ते 8 लाखांवर 5%, 8 लाख ते 12 लाखांवर 10%, 12 लाख ते 16 लाखांवर 15%, तर 16 लाख ते 20 लाखांवर 20% आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25% कर आकारण्यात येईल। तर 24 लाखांच्या पुढे 30% कर आकारण्यात येईल। 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री जरी असलं तरी याचा अर्थ पूर्णतः टॅक्स फ्री नाहीये। खरं तर 4 ते 8 मध्ये 5% टॅक्स आहे। तुम्ही कुठलाच एक्झम्पशन वापरलं नाही तर तुम्हाला 5% टॅक्स भरावा लागेल, परंतु तुम्ही सगळे एक्झम्पशन्स वापरले, सगळे जे काही कन्सेशन्स दिले ते वापरले तर तुम्हाला साधारण 12 लाखापर्यंत कुठलाही उत्पन्न कर भरावा लागणार नाही। यासाठी काय करावं लागेल? यासाठी तुमचं हाऊसिंग असेल, हाऊसिंग लोन असेल, तुमचं स्टँडर्ड डिडक्शन 1 लाख रुपये त्यांनी केले, किंवा तुम्हाला जे काही काय म्हणतात त्याला आपलं इन्कम टॅक्सवर इंटरेस्ट आहे, हाऊसिंगवरचं जे इंटरेस्ट आहे त्याचं तुम्ही लिमिट वापरलं, तुमच्या LICचं असेल, इन्व्हेस्टमेंटचे जे आहेत किंवा जे इन्व्हेस्टमेंटचं लिमिट आहे ते पूर्ण वापरलं तर तुम्हाला कुठलाही टॅक्स भरायची गरज पडणार नाही। 12 लाखांपर्यंत मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे। इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही। शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, मध्यम वर्ग, उद्योग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांचा विचार करणारा हा विकासाभिमुख लोककल्याणकारी असा अर्थसंकल्प आहे।